नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोध टॉक्स या युट्यूब चॅनलवरती। नुकताच बातम्या चालल्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4399 दिवसाचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा जास्त कार्यकाळ त्यांनी भोगलेला आहे। अशा प्रकारचा एक विक्रम त्यांचा प्रस्थापित केला जात आहे। अशा प्रकारच्या बातम्या सध्या प्रसारित होत आहेत। म्हणजे एका अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करून सांगितलं जात आहे। आता ह्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, प्रश्न हाच आहे आपला की नेहरू यांची मोदी यांच्याशी तुलना होऊ शकते का? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना नकारात्मकच द्यावं लागेल, कारण यांची तुलना एकमेकांशी होऊ शकत नाही। कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळालेला भारत कसा होता आणि 2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला भारत कसा होता, त्यांच्या हातात आलेलं सरकार कसं होतं, हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। ही तुलना समजून घ्यायची असेल तर दोघांची स्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल। मी तर म्हणेल देशाचे पंतप्रधान विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी सुद्धा होऊ शकत नाही। आज आपण देशाची स्थिती पाहतोय की काय होत आहे। महागाई, स्वतः पंतप्रधान सांगतात सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, तेल खाऊ नका, तेलाचा वापर कमी करा। म्हणजे याच्यापेक्षा दुसरी विदेची गोष्ट काय असू शकते? ह्या गोष्टी आपण या ठिकाणी तुलनात्मकरित्या बघितल्या पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान काय आणि नरेंद्र मोदी यांचं देशासाठीचं योगदान काय आहे या पंतप्रधानांचं, ते आपण थोडं तुलनात्मकरित्या बघूया। तुलना तर तशी होऊ शकत नाही, परंतु तरी सुद्धा तथ्यात्मकरित्या बघावं लागेल। पंडित जवाहरलाल नेहरू यांना जो भारत मिळाला तर तो फाळणी झालेला भारत मिळाला। फाळणी झाल्यामुळे काही भारतातली लोक हे पाकिस्तानात जात होती, पाकिस्तानातली लोक भारतात येत होती, हे स्थलांतर होत होते। हिंदू मुस्लिम दंगे होत होते। त्यासाठी आपण बघतो जेव्हा स्वतंत्र झाला भारत त्यावेळी पंडित जवाहर आपले जे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नौखालीला होते, हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न करत चाललेले होते। हा सगळा भारत एका अर्थानं डिस्टर्ब झालेला किंवा एक इनस्टेबल असा भारत आपल्याला मिळाला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती। 550च्या वरती आपल्याकडे संस्थानं होती आणि ब्रिटिशांनी भारतातून जाताना हा संपूर्ण भारत स्वतंत्र भारताला दिलंच, परंतु या भारतामध्ये दोन प्रकारचे सत्ता होती। एक तर ब्रिटिशांची डायरेक्ट सत्ता होती भारतावरती आणि काही भागावरती ब्रिटिशांनी संस्थानिकांच्या माध्यमातून सत्ता या भारतामध्ये गेली। तर जे संस्थानिक होते, जेव्हा ब्रिटिशांनी भारतामध्ये येत असताना जी वेगवेगळ्या संस्थानिकांसोबत करार करून आपलं सरकार त्या ठिकाणी बनवलं किंवा आपली सत्ता प्रस्थापित केली, त्या संस्थानिकांना 1947 ला अर्थातच 15 ऑगस्ट 1947 ला या भारतातून जाताना या संस्थानिकांना सुद्धा स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिलेलं होतं। म्हणजे हा भारत एक संघ नव्हता, म्हणजे चॅलेंजिंग होतं। पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा देश एक संघ बनवला। त्याला आपण राज्य संघ असं म्हणतो, संघ राज्य आपण बनवला, राज्यांचा संघ असा त्याचा उल्लेख आपण भारतीय संविधानामध्ये करतो। आज रोजी हा भारत जो भारत माता ज्याला आपण म्हणतो, राष्ट्र माता ज्याला म्हणतो आपण, तर तो एकत्रित होऊ शकला, एक संघ होऊ शकला, कारण त्या सगळ्या संस्थानिकांचं एकत्रीकरण केलं, त्यांच्याशी करार, त्यांचे सगळे विलिनीकरण करून घेतलं त्यांचं। आणि आपण कराराद्वारे स्थापन नाही झालो तर विलिनीकरणाने स्थापन झालो, हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आहे। 550च्या वरती संस्थानं भारतामध्ये आली। त्याच्यानंतर साक्षरता, या देशामध्ये 20% फक्त साक्षर लोक होते, बाकी 80% लोक निरक्षर होते। असा देश पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातात सरकार आलेलं होतं, है ना। त्याच्यानंतर आयुर्मान, इथले लोक ऍव्हरेजली बघितलं, टोटल सरासरी काढली तर फक्त 32 वर्ष जगू शकत होते। आपणच आठवू शकता आपले कोणी पूर्वज आजी आजोबा असतील तर ते वयाच्या 32व्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं असेल, कारण कोणाला काहीतरी डायबिटीसनीच मरून जायचे कोणी, किंवा काहीतरी साध्या रोगांनी त्यांची डेथ होऊन जायची। ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। आणि असं करून पहिली गोष्ट तर अन्नधान्य, या अन्नधान्याच्या कमतरतेमुळेच भूकमारीमुळेच निम्मी लोकसंख्या मरून जायची। 32 इतकं वय वर्ष होतं आपलं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशा काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा भारताचं सरकार मिळालेलं होतं। उद्योगधंदे, अर्थातच तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये सरकार स्थापन केलं, ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली, तर ती सत्ता त्यांच्या आपल्या काही हितासाठी केली नाही, तर त्यांनी स्वतःच्याच हितासाठी केली। जे भारतामध्ये उद्योग त्यांनी सुरू केलेले होते ते उद्योग सुद्धा अल्प उद्योग होते। अर्थातच या ठिकाणावरून कमवायचं, त्याला आपण वेल्थ ऑफ ड्रेन असं म्हणतो, इथून कमवलेली संपत्ती विदेशामध्ये घेऊन जाणं, हे सगळं चाललेलं होतं। मग उद्योगांचा विकास होण्याची त्या ठिकाणी शक्यताच नव्हती, किंवा त्याच्यामध्ये शक्यच नाहीये की त्यांनी ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये काही विकास केला असेल।
ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जे आहे तर शेती पावसावर अवलंबून होती. अर्थातच आपलं मान्सूनवरती सगळं अवलंबून होतं. कोरडवाहू शेती बहुसंख्याक होती आपल्याकडे. इरिगेशनची पद्धत किंवा इरिगेशनची उपलब्धताच नव्हती. अन्नाच्या बाबत आपण परदेशावर अवलंबून होतो. आपण बघतो की नंतरच्या काळात इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेवरून आपण काही त्यावेळी गहू आयात केलेले होते, कारण भूकमारी इतकी भयंकर होती. 6.5 लाखांच्या वरती लोक मरून जात होते ह्या सगळ्या देशामध्ये. आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये नेहरूंनी राष्ट्र उभारणीचे एक ऐतिहासिक कार्य केलं. अशा वेळी आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची तुलना देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करू शकतो का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशाचा नुकसान केलं किंवा काही चुकीची धोरणं घेतली, काही चुकीचे निर्णय घेतले. तर अर्थातच काही चुकीचे निर्णय असतीलही पंडित जवाहरलाल नेहरू यांचे, आणि आहेच, त्यात नाकारण्यासारखं काही एक नाही. त्यामध्ये चीन सोबतचं युद्ध असो किंवा इतर काही निर्णय असो, भारत पाकिस्तानचा मुद्दा असो, हे सगळे निर्णय चुकलेत. परंतु प्रत्येकच ठिकाणी ते चूक आपल्याला ही लक्षात न घेता त्यांच्या पुढे चॅलेंजेस काय होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं त्यांचं परराष्ट्र धोरण. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जबरदस्त असं परराष्ट्र धोरण. त्या काळामध्ये आपण अलिप्तवादी राहिलो. ज्या काळामध्ये एक भाग जो अमेरिका, जो भांडवलशाहीचं नेतृत्व करतोय, ज्या काळात आपण स्वतंत्र होतो 1947 ला, त्या काळामध्ये अमेरिका भांडवलशाहीचं नेतृत्व करतोय आणि रशिया एक नवीन महाशक्ती तयार होतो, तो समाजवादाचं नेतृत्व करतोय. आणि अशा काळामध्ये आपण दोन्हीही गटाकडे न जाता आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या देशासाठी आपण महत्वाचं म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मान्य आहे पुढे तिचा आपल्याला नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून आला. म्हणजे 1991 ला आपल्याला एलपीजी धोरण स्वीकारावं लागलं किंवा नवीन आर्थिक सुधारणा कराव्या लागला. ते करावं लागणारच होतं, है ना, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आव्हान हे तर बघितलं आपण, पण नरेंद्र मोदी यांना मिळालेला भारत कसा होता, जे 2014 ला ते सत्तेवरती आले. सर्वात महत्वाचं तर इथली लोकशाही स्थिर होती, अबाधित होती लोकशाही. इथे निवडणुका ट्रान्सपरंटरित्या पार पडल्या, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवरती येऊ शकले तेव्हा. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे, लोकशाही स्थिर होती त्यावेळी. आताची लोकशाही स्थिर आहे किंवा नाही हे शंकेचाच भाग आहे. आपल्याला अनेक घटनांवरून लक्षात येईल सध्याच्या. त्याच्यानंतर अन्नधान्य उत्पादनात आपण स्वयंपूर्ण होतो. स्वयंपूर्णपेक्षा आपण एक्सपोर्ट करायला लागलो. आपण स्वतःच्या गरजा भागवून एक्सपोर्ट करतोय अन्नधान्य. इतकं विपुल प्रमाणात अन्नधान्य आपण पिकवतो आहे आज रोजी. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये अन्नधान्य आयात करावं लागायचं. ही चॅलेंजेस तत्कालीन पंतप्रधान पुढे होते. त्याच्यानंतर मजबूत सैन्य व्यवस्था होती आपल्याकडे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताखाली हा सरकार आलं त्यावेळी. त्याच्यानंतर विकास, औद्योगिक सेवा क्षेत्राचा सुद्धा, म्हणजे याचा अर्थ सेकंडरी सेक्टर आणि प्रायमरी सेक्टर दोन्हीचा विकास झालेला, किंवा टर्सरी सेक्टर त्याला आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणतो, त्या तीनही क्षेत्रांचा विकास झाला होता. त्याच्या मागे कारण आहे. त्याच्या मागे कारण सुद्धा या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आहेत. कारण 1991 ला जेव्हा आपण एलपीजी धोरण स्वीकारलं, अर्थातच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे जेव्हा आपण स्वीकारतो, नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारतो, त्या काळामध्ये देशाचे अर्थमंत्री, वित्तमंत्री हे मनमोहन सिंग होते. हे सर्वात महत्वाचं आणि सर्वात चॅलेंजिंग काम या 1991 ला केलं. याचीच परिणिती आज आपल्या सगळ्यांना या देशामध्ये दिसून येत आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. आज या देशामधला आपण जे पाहतोय सगळा विकास तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, प्रत्येकाच्या हातात लॅपटॉप, आपल्याकडे मोठमोठ्या गाड्या आणि जबरदस्त गाड्या, महागड्या गाड्या, किंवा हे सगळं जे दिसत आहे, सगळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळ्यांचं वाढतंय, त्याचं जे गुपित आहे ते या ठिकाणी दडलेलं आहे. जो धोरण 1991 ला आपण स्वीकारलंय एलपीजी, ते सर्वात जास्त आपल्यासाठी सोयीस्कर ठरत आहे. आणि गेल्या 30 वर्षामध्ये भारत जो विकास करतोय त्याच्या मागे हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी वाटा आपल्याला या निर्णयाचा म्हणता येईल 1991च्या. मग जोपर्यंत मिश्र अर्थव्यवस्था आपल्याकडे होती त्याने सुद्धा विकास केला. आणि महत्वाचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या, राष्ट्राचा निर्मितीचा पाया रचला. तो पाया रचला म्हणूनच आज रोजी या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे काही विकास करू शकत आहेत. ते म्हणतात तो विकास जो काही तथाकथित विकास असेल तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण जागतिक स्तरावर पोहोचलो. आपण एक्सपोर्ट करतोय सर्व्हिसेस. आयटी सेक्टर आज एक्सपोर्ट करतोय सर्व्हिसेस.
है ना. यामध्ये भरमसाठ प्रमाणात रोजगार निर्माण झाला आपल्या देशामध्ये आणि जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त भाग असेल तर तो या आयटी सेक्टरचा आहे किंवा सर्व्हिस सेक्टरचा आहे आज रोजी. हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी म्हणता येईल. हे का होऊ शकलं, त्याच्या मागे कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बनवलेला पाया. जोपर्यंत पाया नसेल तोपर्यंत इमारतच बांधता येणार नाही. ह्या इमारत आपली त्या ठिकाणी भरगच्च होती, त्या कारणाने आपण त्यावरती इमारत चांगली बनवू शकतो. पाया आपला भरगच्च होता, त्या कारणाने आपण इमारत चांगल्या पद्धती बांधतो. आणि आर्थिक परिस्थिती तर पंडित यांना जेव्हा नरेंद्र मोदी यांना हा भारत मिळाला तेव्हा आर्थिक परिस्थिती काय होती, तर या देशाचा आर्थिक वाढीचा दर हा 6 ते 6.5 ते 7% दरम्यान होता. म्हणजे साधारण गोष्ट नव्हती. जेव्हा या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांनी तर या देशाचा आर्थिक वाढीचा दर हा 8% नेऊन पोहोचलेला होता. ही साधी गोष्ट नाहीये. आज रोजी आपल्याला जो आर्थिक वाढीचा दर सांगितला जातोय, जो की वेगवेगळे पॅरामीटर्स चेंज करून, सोपे पॅरामीटर, महागाई वगैरे सगळं त्याच्यामध्ये कन्सिडर करून आज पॅरामीटर्स दाखवून महागाईचा जो काही आपला जो काही आर्थिक वाढीचा दर दाखवला जातोय तो फुगवलेला आर्थिक वाढीचा दर दाखवलेला दिसून आपल्याला येतोय. नाहीतर अनेक लोक आज कर्जामध्ये डुबलेले नसते. आज प्रत्येकावरती कर्ज या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामागचं कारण काय असू शकतं याचा आपण शोध घेतला पाहिजे. 2013-14 मध्ये आर्थिक वाढीचा दर 6.5 ते 7% दरम्यान होता आणि या देशाचे फॉरेक्स विदेशी चलन आपल्याकडे $290 अब्ज इतकं होतं. महागाई सुद्धा नियंत्रणात होती आणि सगळ्यांना रोजगार होता आणि बँकिंग सिस्टीम सुद्धा आपली जबरदस्त होती आणि स्ट्रॉंग होती. कारण या ठिकाणी महत्वाचं म्हणजे या देशाचा पंतप्रधान मोदी यांच्या अगोदरचा पंतप्रधान हा अर्थतज्ञ होते. त्या कारणाने या देशाची अर्थव्यवस्था स्थिर होती. आणि आज जी अर्थव्यवस्था आहे ती कोणत्या स्थितीत आपण चांगल्या पद्धतीने जाणू शकतो जर भक्त नसाल तर. त्यानंतर नेहरू यांचं योगदान काय आहे या देशासाठी, तर नेहरू यांचं योगदान आधुनिक भारताचा औद्योगिक पाया जो आहे तर तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचला. या देशामध्ये वेगवेगळ्या शासकीय संस्था उभारल्या, उद्योग उभारलेत. त्या कारणाने या देशाचा एक औद्योगिक पाया रचता आला. कारण विशेष म्हणजे आपल्याकडे पैसा नव्हता, त्यासाठीचं भांडवल नव्हतं. भांडवल नसताना मग कोणताही खासगी व्यक्ती समोर येताना दिसत नाही. अशा वेळी सरकारला स्वतः कारखाने, उद्योग उभारावे लागले. हिंदुस्थान युनिलिव्हर सारखे कारखाने आपल्याला दिसून येतात. आज पुण्यामध्ये खूप मोठ्या कंपन्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी कंपन्या दिसून येतात, दिल्लीला दिसून येतात. तर यामध्ये योगदान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. मोठी धरणं, त्यातल्या त्यात अतिशय एक आश्चर्य या देशातलं जर म्हणता येईल तर भाकरा नांगल प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, ज्यामुळे पूर नियंत्रण सुद्धा होत होतं आणि जलसिंचनासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध करता आली. आणि याच प्रकल्पांमुळे नंतर हरित क्रांती या देशामध्ये होऊ शकली. हे सुद्धा तितकंच सत्य आहे आणि हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. त्यानंतर महत्वाचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञानाला महत्व दिलं. त्यांनी विज्ञानाला महत्व देऊन सायंटिफिक टेम्परमेंट या देशामध्ये निर्माण करून या देशाला विज्ञानवादी बनवून कुठेतरी मोठ्या शिखरावरती आपण आज जे पाहायला मिळतं तर त्याच्या मागे योगदान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे विसरता येणार नाही. तो कितीही मोठा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोधक असेल तरी त्याला हे नाकारता येणार नाही. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. खडगपूर सारख्या आपण संस्था या देशामध्ये निर्माण केल्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात IIT उभ्या केल्यात. हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सारख्या वैद्यकीय संस्था उभारल्यात. याच्यामध्ये इस्रो सारखी संस्था आपल्याकडे, DRDO, इस्रो यासारख्या संस्था आपल्याकडे पाहायला मिळतात. त्यानंतर सार्वजनिक उद्योग क्षेत्राची उभारणी आपण बघतो, बेल सारख्या संस्थांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्थिर करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला गेला. त्यासाठी विरोधकांना खुलं त्या ठिकाणी देण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं तर एक किस्सा आहे की ते कुठेतरी स्वतः विरोधकांना पत्र लिहायचे, विरोधकांचं की बाबा हे पत्र विरोधकांचं आहे म्हणून त्यामध्ये स्वतःच पत्र लिहून, एक निनावी पत्र लिहून पंतप्रधानांवरती टीका करायचे. म्हणजे स्वतःच नेहरू स्वतःवरती टीका करून हे पत्र बाहेर पाठवून द्यायचे आणि जेणेकरून विरोधक या देशामध्ये टिकला पाहिजे असा हेतू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता. या ठिकाणी विरोधकांनी जर प्रश्न उचलला तर त्याच्यावरती लगेच चिकलफेक केली जाते. त्याच्या घरावरती CBI जे काही असेल, ED, हे सगळं त्यामध्ये पाठवलं जातं. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोधकांना महत्व दिलं. विरोधक जर या देशामध्ये असेल तर लोकशाही सक्षम होऊ शकेल. म्हणून लोकशाही सक्षमतेसाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे.
ही लोकशाही किंवा शासन पद्धती नसून ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे, असं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मत होतं. हे आपण त्यामध्ये समजलं पाहिजे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची कामं काय आहेत? हसायचं नाही, त्यांची कामं फार जबरदस्त आहेत. काय? पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली तर कुणाला त्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले हे चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे. पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण देशाचा विकास करायचा म्हटलं तर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि ती करतायत पंतप्रधान मोदी. ठीक आहे, पण हे का करू शकलेत त्याच्या मागे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. मेट्रो, आज रोजी आपल्याला या देशामध्ये मेट्रो दिसत आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी मेट्रो आहे, नागपूर सारख्या ठिकाणी मेट्रो येऊ शकल्यात, रेल्वे येऊ शकली, रेल्वे वाढत आहेत, पण रेल्वे आपण कितपत वाढवली हे सुद्धा एक प्रश्न आहे. डिजिटल व्यवहारांना चालना दिली पंतप्रधान मोदी यांनी, डिजिटल व्यवहारांना चालना दिली, पण त्याचे फायदे काय होतात? सामाजिक न्याय प्रस्थापित होत आहे का देशामध्ये? रोजगार निर्मिती होत आहे का हे आपण बघितलं पाहिजे. महागाई नियंत्रणात राहते आहे का हे पाहिलं पाहिजे. जनधन योजना आणली, कशासाठी आणली? सगळ्यांना त्या ठिकाणी वित्तीय समावेशन करता यायला पाहिजे. तुम्ही जनधन योजना आणली, परंतु किती लोकांना फायदा झाला जनधन योजनेचा? 5,000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट टाकतो म्हटले, काय झालं त्याचं? है ना. युपीआय प्रणाली आणली, विस्तार केला युपीआय प्रणाली, सगळ्यांचं ऑनलाईन पेमेंट होतं, पण पैसा कोणाचा ऑनलाईन पेमेंट करायला? हा सुद्धा प्रश्न आहे आज. त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान आपण अनेक शहरांमध्ये जा, कोणत्या स्थितीमध्ये स्वच्छ भारत अभियान आहे हे बघायचं. रस्त्यावरती लोक कसे घाण करतायत आणि त्याचं कशा पद्धतीनं प्रशासन चालवलं जातं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. जीएसटीची अंमलबजावणी केली, पण जीएसटीची अंमलबजावणी करून तुमच्या जन्मापासून तर मरणापर्यंत तुमच्यावर जीएसटी लावला, हे सुद्धा एक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी करांची तितकी संरचना, खूप जास्त कर लावलेले नव्हते हे सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे. जे मोठमोठे उद्योगपती असेल त्यांच्यावरती जास्त कर आणि जे गरीब आहेत त्यांच्यावरती कर नाहीच मुळात. असं आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार होतं. आणि पंडित नरेंद्र मोदी यांचं सरकार कसं आहे हे आपल्याला सगळ्यांना चांगलं समजत आहे. फक्त एक आहे की हे मतदानामध्ये उतरत नाहीये, तर त्याचे सुद्धा अनेक कारण आहेत. धर्म, मी नेहमी सांगतो की बाबा हे आपण पुढे चाललोय, धर्माच्या बाजूने चाललोय. जात, कोणाला निवडून द्यायचं असेल तर जात बघतो, धर्म बघतो. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जागतिक प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. कसा केला तर तुम्हाला माहिती आहे. मी आता त्या फाईलचं नाव घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या फाईलमध्ये त्यांचं नाव आहे किंवा नाही, कोणत्या काय असेल XYZ. तर हे सगळं चाललंय. काय चाललंय? मेलोडी नावाचं चॉकलेट, या चॉकलेटवरून राजकारण चाललंय, या चॉकलेटवरून तुमची डिप्लोमसी आहे. म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये तुलना होऊ शकते का? अर्थातच मी म्हणतोय की ही तुलना अगदी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत सुद्धा होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांची तुलना, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला जर आपण जर ग्राफ बघितला किंवा एक निर्देशांक जर बघितलेत काही तर लक्षात येईल. त्यामध्ये जीडीपीचा आकार किती होता आपला, तर त्यावेळी अत्यंत कमी आपली जीडीपी होता. अर्थातच वसाहतवाद होता, म्हणजेच कॉलोनियल सिस्टीम, म्हणजेच ब्रिटिशांचं सरकार या ठिकाणी या सत्ता या देशावर होती. आणि जेव्हा पंतप्रधान मोदी यांना 14 मध्ये सरकार मिळाला, टॉप 10 अर्थव्यवस्थांपैकी अर्थव्यवस्था होती. आज रोजी आपण तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर 4थ्या वरती जाऊन पोहोचलो. त्याचं कारण काय? पंडित जवाहरलाल नेहरू बेस आहे त्याचा, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण एका बाजूला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, जरी 4थी अर्थव्यवस्था असलो आपण, तरी सुद्धा या देशात लोकांचा राहणीमानाचा दर्जा काय, पर कॅपिटल इन्कम काय, प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येत आहे. आज शेतकरी सुखामध्ये जगू शकत आहे का? शेतकरी आत्महत्या का करतोय? हा याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळी साक्षरता किती होती? अर्थातच 12 ते 18% म्हणजेच 20% आतमध्ये साक्षरता होती. पण पंडित जे काही नरेंद्र मोदी असतील त्यांच्या काळामध्ये 74% इतकी साक्षरता होती 2011च्या नुसार. उत्पन्नात वाढ जर बघितली तर तुटवडा होता अन्न उत्पादनामध्ये, इथे स्वयंपूर्ण झालो आपण बघितलं. हे सगळं आपण विकास होऊ शकला. इथे जीडीपी मध्ये वाढ जर बघितली, स्वतंत्राची सुरुवात होती ती फक्त, आणि ह्या जीडीपीतला वाढ जर बघितली आपण तर 6.5 ते 60% होता. त्यामुळे लक्षात सांगा, एक लक्षात घेतलं पाहिजे की या दोघांची तुलना होऊ शकते का? पंतप्रधान मोदी यांनी 4,399 दिवसाचा जरी कार्यकाळ पूर्ण केला असला तरी त्या कार्यकाळाला महत्व काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कुठेतरी स्वतःचा बळेजाव करून त्यामध्ये कोणाला तरी कमी करणं आणि आपल्या सगळ्या चुकांवर पाणी टाकणं हे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे देशातल्या जनतेला लक्षात येतं दिवसागणिक, हे सुद्धा तितकंच खरं आहे. धन्यवाद.